मी जाई संजीव कपूर खजानामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यासाठी काहीतरी गोड बनवूया। रेसिपीचं नाव आहे ॲपल पायनॅपल सरप्राईज। चला बघूया ही डिश कशी बनते ती। तर सगळ्यात आधी मी हे ॲपल पायनॅपल सरप्राईज बनवण्यासाठी घेणार आहे हाय प्रोटीन मुगाची डाळ। ही खूप हायजिनिकली बनवली जाते। याच्यामध्ये प्रोटीन बरोबरच फायबरचं प्रमाण पण जास्त आहे, कारण का ही अनपॉलिश्ड आहे। नॉर्मली काय असतं की आपल्याला आधी भिजवून मग ती वाटून घ्यायला लागते, पण ही थोडीशी क्विक अशी पद्धत आहे मुगाच्या डाळीचा हलवा बनवण्याची। तर आता आपण ह्याला वाटून घेऊया। अगदी फार बारीक अशी पावडर करायची नाहीये, थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे। तर आता आपण हे वाटून घेतलेलं आहे। आपण एक पॅन गरम करूया आणि त्याच्यामध्ये साधारण 3 मोठे चमचे आपण तूप घ्यायचे। ही जी आपण वाटून घेतली आहे मुगाची डाळ ती आता आपण ह्या पॅनमध्ये टाकूया आणि आता पॅनमध्ये टाकल्यानंतर ह्या डाळीला चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घ्यायचे। छान असा वास आला पाहिजे आणि ही डाळ थोडी शिजली पाहिजे। याला साधारण मीडियम गॅसवर एक 7 ते 8 मिनिटं लागतात। थोडा वेट करूया। तुम्ही आता बघितलं असेल ही आपण जी मुगाची डाळ वाटून घेतली होती ती छान परतली गेली आहे आणि त्याचा खूप छान वास येतोय। आता आपण ह्याच्यामध्ये घालूया पाणी। आपण अर्धा कप डाळ घेतली आहे, तर आपण जवळपास 2 कप पाणी घालूया, कारण काही अजून पूर्णपणे शिजलेली नाही आहे। पाणी घातल्यावर काय होईल ती छान शिजेल। पाणी घालून आपण ह्याला एक मिक्स करूया आणि झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं शिजून देऊया। आता तुम्ही बघितलं असेल तर हे पाणी पूर्ण याच्यामध्ये अब्झॉर्ब झालेलं आहे। आता आपण याच्यात घालूया साखर आणि वेलचीची पावडर। गॅस थोडा मोठा करूया आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करूया। साखर टाकल्यानंतर काय होणार, साखर सगळी विरघळणार आणि हा जो मुगाच्या डाळीचा आपण हलवा बनवतोय तो अजून पातळ होईल, पण आपल्याला हा परत घट्ट होईपर्यंत शिजवायचा आहे, म्हणजे त्याला छान ब्राऊन असा रंग येईल। आता हा जो हलवा आहे आपला तो चांगला घट्ट झालेला आहे। ह्याला आपण आता गॅस बंद करूया आणि माझ्याकडे हा एक असा ॲल्युमिनियमचं बेकिंग टिन आहे, त्याचाच आपण बेस असा काढू शकतो। तर आता मी काय करणार आहे, ह्याला मी आतून तूप लावून घेणार आहे आणि हा जो आता आपण हलवा बनवला आहे ना तो ह्याच्यावर आता आपण स्प्रेड करूया। हा आपला असा बेस तयार झालेला आहे। आता ह्याला आपण 180 डिग्रीवरती 15 मिनिटं बेक करून घेऊया। आपला हा मुगाच्या हलव्याचा जो बेस आहे तो आता बाहेर आला आहे अवनच्या। त्याला आपण 180 डिग्रीजवरती साधारणपणे 15 मिनिटं बेक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला थंड केलेलं आहे। म्हणजे बघा मी अगदी इझिली हे काढू शकते आणि आता त्याच्यामध्ये आपण जे तूप घातलं होतं त्याच्यामुळे तो अगदी असा इझिली बाहेर निघू शकतो। आता ह्याला आपण एका बेकिंग ट्रेवर ठेवूया आणि आपल्याकडे काही फ्रूट्स आहेत त्यात आपण कापून घेऊया। माझ्याकडे ॲपल आहे किंवा सफरचंद आणि पेर, तर त्याला आधी आपण अर्ध्यामध्ये कापून घेऊया। माझ्याकडे हे जे ॲपल कोरर आहे त्यांनी हा जो मधला भाग आहे ना तो काढून घेऊया, म्हणजे बियांचा भाग। आता या सफरचंदाला आपण स्लाइसेसमध्ये कापूया। त्याचप्रमाणे आपण हे जे पेर आहे ते पण कापून घेऊया। माझ्याकडे हा अननस आहे तो पण आपण असाच कापून घेऊया। आपली फळं कापून झाली आहेत, यांना जरा आता आपण बाजूला ठेवूया आणि हा जो आपला बेक केलेला बेस आहे त्याच्यावरती आपण ही फ्रूट्स अरेंज करून घेऊया। याला आपण आता असं अरेंज करून घेतलेलं आहे। तर माझ्याकडे थोडीशी कॅस्टर शुगर आहे, ती मी एका बोलमध्ये टाकते आणि त्याचबरोबर थोडीशी दालचिनीची पावडर आहे, ती पण आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करूया आणि हे जे मिश्रण आहे ना ते आपण ह्या फळांवरती स्प्रिंकल करूया। हे आपलं रेडी झालेलं आहे। याला आपण परत 180 डिग्रीजवरती बेक करणार आहोत 5 ते 7 मिनिटांसाठी। आपलं हे जे ॲपल पायनॅपल सरप्राईज आहे ते बेक झालेलं आहे। आता आपल्याकडे हे जे साखरेचं सिरप आहे किंवा पाक आहे ते आपण याच्यावरती हलकंसं लावून घेऊया, अगदी हलक्या हातांनी।
आपली डिश रेडी आहे, त्याला आता आपण गार्निश करूया. त्याच्यावरती थोडासा पुदिना ठेवूया गार्निशसाठी. ॲपल आणि पायनॅपल सरप्राईज रेडी आहे. मुगाच्या डाळीचा हलवा तर आपण नेहमीच खातो, पण ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि अशाच सोप्या रेसिपीज तर तुम्हाला बघायच्या असतील तर संजीव कपूर खजानाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संजीव कपूर खजानाच्या सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.